बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे। आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या अशा कार्यक्रमासाठी उपस्थित महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे नेते आदरणीय देवेंद्रजी, या रत्नागिरीमधील पालकमंत्री आदरणीय उदय सामंतजी, त्याचबरोबर रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदरणीय तटकरे साहेब, सन्माननीय किरण सामंतजी, राजेश सावंत, बाळ मानेजी, व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर, माझ्यासमोर उपस्थित सर्व पत्रकार आणि मोठ्या संख्येने उपस्थित असणारे सर्व मान्यवर, आपणा सर्वांना माहीत आहे आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आणि तसाच कोकण या सर्व भागांमध्ये आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांच्या नेतृत्वातल्या सरकारच्या माध्यमातून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये निधी आपण उपलब्ध करून दिला। त्यामुळे या भागातील असणारा चेहरामोहरा रस्त्यांचा बदलण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होत आहे। माझ्यानंतर इतरही माहिती माझ्यानंतरचे वक्ते सर्व बोलतीलच, परंतु अत्यंत महत्त्वाचा असा कोकणामधील असणारा विषय कालच मंत्रिमंडळामध्ये त्याची मांडणी करण्याचं काम मी केलं आहे। आपल्याला माहीत आहे की या संपूर्ण कोकणामध्ये काजूसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा निर्णय करणं अत्यंत गरजेचं होतं। काजू आणि काजूची असणारी जे उत्पादन यावरती इथे असणारे अनेक शेतकरी अवलंबून आहेत आणि या शेतकऱ्यांना गोव्याच्या धर्तीवरती, गोव्यामध्ये आपल्याला माहीत आहे की गोव्यामध्ये काजूचा दर जो आहे, जो जर कमी मिळाला, जर आज काजूचा दर 110 रुपये मिळत असेल आणि त्याची पूर्वी जर किंमत 140 असेल तर त्याच्यामधली गॅप फंडिंग देण्याचं काम हे गोवा गव्हर्नमेंट करतं। आणि त्याच धर्तीवरती आता महाराष्ट्र शासनाने सुद्धा आपल्या या सगळ्या विषयामध्ये पॉझिटिव्ह निर्णय करण्याचं ठरवलं आहे। 10 रुपये या संदर्भातलं गॅप फंडिंग सद्यस्थितीत देण्याच्या संदर्भातला निर्णय हा मंत्रिमंडळाने करण्याचं ठरवलं आहे। आपण आपल्या सर्वांच्या वतीने, मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेजी आणि सर्व मंत्रिमंडळाचं मनपूर्वक कोकणवासियांच्या वतीने करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।